नैनाची तू फेडी ना तर ह्या हृदया येई, आस ही नैनाची तू फेडी ना तर या हृदया येई, अडसर असे कशाचा आता, माय माऊली माझी होय, माय माऊली माझी होय. श्रोते हो, सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आज आपण ईशप्राप्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक स्वामींनी आपल्याला लीला चरित्र हे निरूपण करत असताना या लीला चरित्रामध्ये अनेक गोष्टी भक्तिजनाच्या मार्फत आपल्याला स्वामींनी ते सांगून ठेवलेले आहेत. आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो की कुठलंही क्षेत्र असो, आपल्या इकडे सेवेला जास्त महत्त्व आहे. सेवा दास्य करणं ते आवडीपूर्वक करणं हे महत्त्वाचं आहे. पण लीला चरित्रामध्ये स्वामींनी ती सेवा करत असताना आपल्याकडून कोणती काळजी घ्यावी आपण, असं एक महत्त्वपूर्ण मुद्दा लीला चरित्रात स्वामींनी सांगितलेला आहे. स्वामी सेवेचं महत्त्व सांगत असताना म्हणतात, येथीची सेवा भूता अविरोधी करावी की, म्हणजे स्वामींनी सेवेचे शुद्ध स्वरूप या सूत्रात सांगितलेलं आहे. मोबदला घेऊन केले जाणारं काम ते काम असतं. मोबदला घेऊन केलं जातं ते काम असतं. त्याला निष्काम करणे ही सेवा आहे. ती निरपेक्ष असते. सेवेला विविध नावं आहेत. त्याला दास्य म्हणता येईल, त्याला भक्ती म्हणता येईल, त्याला कर्म म्हणता येईल. ही सेवाच हेतू बदलत असते. हेतू बदलला की तो शब्द बदलतो व अर्थही बदलत असतो. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते. नगरसेवक, ग्रामसेवक या शब्दात सेवा व स्वामित्वाचे मिश्रण आहे, पण स्वयंसेवक या शब्दात स्वामित्व नसते. निर्हेतुक व सहहेतुक असे सेवेचे दोन प्रकार आहेत. सहहेतुक हे वाईट नाही, ती जीवनाची गरज आहे, पण निर्हेतुकाने जीवनाचं सोनं होतं. असा एक उत्तम सेवक स्वामींनी आपल्याला सूत्रात सांगितलेला आहे. एक सूत्रातून आपल्याला स्वामी सांगतात सेवा कशी करावी. तर सेवेचं महत्त्व सांगत असताना एक सूत्र जन्माला आलं आणि त्या सूत्रातून स्वामी म्हणतात, भक्ती जशी रामाची लक्ष्मणाने केली. या सूत्रात सेवा भक्तिमय झाली ती उत्कट प्रेमाचं समर्पण आहे. लक्ष्मणाने अयोध्या तर सोडाच, पण वनवासात सुद्धा रामाला तिथे भाकर मागितलेली नाही. उपाशी राहून तो रामाची सेवा करीत होता, असा सर्वोत्तम सेवकाचा उल्लेख इथे स्वामींनी केलेला आहे. दास्य हा भक्तीचाच एक प्रकार आहे. त्यात ज्ञाना एवढंच सामर्थ्य आहे. हाच शब्द स्वामींनी पूर्वी प्रकरणात आपला वापरलेला आहे. तेव्हा सेवक स्वतःला विसरून सेव्याशी एकरूप होतो. हेच दास्य असतं. दास स्वतःला म्हणून घेण्यात जेव्हा धन्यता मानतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो देवाचा भक्त होऊन जात असतो. हा मनुष्य आपला जीव स्वतःला दास कधी म्हणून घेतो, ते फक्त परमेश्वराजवळच आपला दास म्हणून घेतो. जेव्हा वेळेस आपण परमेश्वराला प्रार्थना करत असतो, काही विनंती करत असतो, तर आपण या दासाची विनंती स्वीकार करावी अशी परमेश्वराला विनंती करत असतो आणि स्वतःला तिथे दास म्हणून घेऊन त्यांना खूप धन्यता वाटत असते. तिथे खूप धन्यता वाटते. त्याला सामर्थ्याचे सामर्थ्य त्यातच असतं, म्हणून तो लहान असून मोठा असतो. आता इथे प्रश्न पडतो, तर खऱ्या अर्थानं मोठं कोणाला म्हणावं? ज्याचा उद्देश मोठा तोच मला सुख हवं आहे, मी मोठा झालो पाहिजे, मला मोठेपणा भेटला पाहिजे, हे तर आलंच याच्यामध्ये. पण सर्वे भवंतु सुखिनः असं म्हणायला मन खूप मोठं लागतं. दुःखमुक्ती व नित्यानंदाची प्राप्ती हाच ईश्वर सेवकाचा मोठा हेतू आहे. सेवक कुणाचा सेवक आहे यावर त्याचं मोठेपण निर्धारित असतं. तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय सामर्थ्याची कांता करो न मागे. म्हणजे मूर्तीसारखे स्वामी माणसाला घडवत होते. श्रीकृष्णाने ज्ञान गीतेमध्ये एकदाच सांगितलेलं आहे, पण स्वामींचा अखंड ज्ञान यज्ञ इथं सुरू होतं. सर्व काळी सर्व स्थळी सांगत
भाषा सोपी करून चालता बोलता उठता बसता जनीवनी फार काय, समशानात सुद्धा ही ज्ञानगंगा वाहत होती. एकदा गुंफेचे बांधकाम चाललेलं होतं. भक्ताने माती भिजवून ठेवलेली होती. रात्र गेली, सकाळी परिवार कामाला लागला, पण ओल्या गारेत मुंग्या झालेल्या आहेत. आता त्या मुंग्या तर तिथे झालेल्या आहेत आणि त्या मुंग्यात काम करते वेळेस त्या मुंग्या तिथे झालेल्या आहेत. तेव्हा इथे स्वामींनी ते काम बंद करायला सांगितलेलं आहे आणि तिथे स्वामींनी ते काम बंद केलेलं आहे. आणि तिथे स्वामी म्हणतात, आता इथे स्वामी म्हणतात, इथेची सेवा ती भूता अविरोधे करावी. येथे या सूत्राचा जन्म झालेला आहे. एकाला दुखवून दुसऱ्याची सेवा करायची नाही. गरिबाची घरं पाडून मंदिरं बांधले जाते तेव्हा पुण्यात पाप मिसळलेलं असतं. आणि वन महोत्सव साजरा करताना झाडे तोडून मंडप घालायचा व वृक्षवल्लभी आम्हा सोयरे हा अभंग म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, झाडाचं रक्षण करा असा संदेश द्यायचा हा तर सेवेला दिलेला एक गळफास आहे. सेवा ही निर्दोष असावी. यज्ञातील हिंसा वेदमंत्र म्हणत केली तर कसली सेवा. आम्ही नरमेध यज्ञात माणसे, घोडे, बकरे, कोंबडे मारून नवस फेडत असतो. हे तर प्रेताच्या पायऱ्या चढून सिंहासनावर बसणं आहे. हे खूप चुकीचं आहे. मला यावर एक गोष्ट आठवते आणि ती नवस फेडते वेळेस आपल्याला वाटतं खरंच आपण खूपच चांगलं काम करत आहोत, पण त्या कर्माचं फळ मात्र आपल्याला भोगावं लागतं. ते पुण्य मिश्रित पाप आपल्याकडून घडत असतं आणि ते कशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला ही सांगून देते बघा. एक पुजारी असतो आणि ते पुजारी असाच नवस फेडण्यासाठी ते बकऱ्याचे बळी देत असतो. आणि एके दिवशी असा बळी देत असताना एके दिवशी त्याचे असे खूप बळी झालेले होते आणि एका बकरीला ते बळी देत होता. ते पुजारी त्याच्या मुंडक्यावर ते विळा हाणणार होता, त्याची बळी ती घेणारच होता की तितक्यात ती जी बकरी होती ती बकरी रडायला लागायची आणि हसायला लागायची, दोन्ही एकदाच करत होती. तेव्हा त्या पुजाऱ्याने विचारलं, का ग तुझा जीव जात आहेस आणि तू दोन्ही कार्य करत आहेस, रडत पण आहेस आणि हसत पण आहेस. तेव्हा ती नम्रतापूर्वक म्हणते, अहो दादा, मागच्या जन्मामध्ये मी सुद्धा या अशा मंदिराची एक पुजारीच होते आणि मी सुद्धा खूप बकऱ्याची जीव घेतलेली आहेत, खूप बकऱ्याची बळी दिलेली आहे आणि अशी बळी देत होते मी. आणि आता माझे असे खूप जन्म झाले आणि मी त्या कर्माचं फळ मी भोगलेलं आहे आणि ते भोगून झालेले. आता हे माझा शेवटचा जन्म आहे, त्याचं मला हसू येतं. आणि आता माझ्यानंतर तुझी सुद्धा हीच अवस्था होणार आहे असं, आणि माझ्यानंतर तुझी सुद्धा हीच अवस्था होणार आहे याचं मला दुःखही वाटत आहे. तुमची सुद्धा अशीच होणार आहे, तुम्हाला सुद्धा या कर्माचं फळ भोगावंच लागणार आहे. तेव्हा त्या पुजाऱ्याचे डोळे उघडतात आणि ते म्हणतात, अरे मी काय करत होतो, पुण्य करायच्या नादामध्ये मी पापच तर करत होतो. एका चलत्या बोलत्या जीवाचा जीव घेणं हे किती मोठं पाप आहे. आणि सेवा करता करता माझ्याकडून हे उद्धटपणा कसा झाला. मी तर देवाचा पुजारी आहे, मी देवाचा सेवक आहे, मी देवाचा दास आहे आणि मी मंदिराचा पुजारी आहे आणि एवढं वाईट कुकर्म माझ्याकडून कसं काय घडलं याचा त्याला पश्चाताप झालेला आहे. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला सेवा करता वेळी काय आपण लक्षात ठेवावं हे आपल्याला लीळाचरित्रातील स्वामींनी सांगितलेलं आहे. आपण ज्यावेळेस सेवा करत असतो, आपण ज्यावेळेस सेवा करत असतो तेव्हा आपण ती सेवा करत आहोत. ती सेवा करते वेळेस आपल्याकडून कधीही कुणाला त्रास होऊ नये, जेणेकरून आपल्यामुळे कोणी दुःखी होऊ नये, कोणाचं मन दुखू नये, अशी आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि सेवा करताना आणि अशा प्रकारे अशा काही अंधश्रद्धेला आपण बळी पडून अशी ही सेवा करत असतानाच आपण आपल्याच हाताने आपलेच पापाचे दार आपण उघडे करत असतो. म्हणून स्वामींनी या कृत्यावर संस्कार करून हे कृत्य करू नका असे संस्कार भक्तिजनाला दिले आणि या विश्वाला दिव्य संस्कृती दिलेली आहे. सेवा करते वेळेस, दास्य करते वेळेस आपल्याकडून एका मुंगीचा
जाऊ नये, सेवेला रक्ताचा डाग लागू नये, अशी अहिंसक सेवा असावी, अशी स्वामींच्या या सूत्राची भावचेष्टा आहे. आणि तुकोबांच्या अभंगात आपल्याला दिसते, ते म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणालाही आपला त्रास होऊ नये, आपला त्रास होऊन सेवेसाठी दक्ष असावे आपण, असा त्याचा अर्थ आहे. मुंगीलाही त्रास देऊ नये, हाच तो विधी, हाच भाव समाजसेवा, वैद्यकीय सेवा, राष्ट्रसेवा, मातृपितृ सेवेत असावा. ईश्वर सेवेने कर्माचा क्षय होतो आणि गीता म्हणते, निर्वेर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. जो सर्वभूत मात्राविषयी निर्वेर असतो तो माझा आहे. आणि असे झाले तर जगात हिंसा थांबेल, सुख नांदेल, दुःख संपेल. आणि आणखी काय हवे आहे या जीवनात? आणखीन काय पाहिजे या मनुष्याला? युद्ध नको, मला बुद्ध हवा, ही लोकांची मागणी पूर्ण होईल आणि सेवेच्या नावाने ढोंग खलसा होईल व आणि अशा प्रकारे या जगातून दुःख संपून जाईल. कोणालाही कोणामुळे त्रास होणार नाही आणि सगळे आनंदाने एकमेकाशी प्रेमाने राहू लागतील. आणि स्वामींची आपल्याला एवढीच शिकवण आहे, आपण जे काही कार्य करतो त्यातून कोणत्याही जीवाला त्रास झाला नाही पाहिजे. माणूस माणसाशी जोडल्या जाईल आणि हेच स्वामींना अभिप्रेत होतं, हेच स्वामींना माहिती होतं. पण अशा प्रकारे जर आपण सेवादास्य केलं, ईश्वराची सेवा केली, त्या ईश्वराच्या सेवादास्यामध्ये आपल्या कर्माचा नाश होत असतो. आणि ब्रह्मविद्येमध्ये स्वामींनी आधी सेवादास्याचं महत्त्वच आपल्याला पटवून दिलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असला तर हे उद्धार कार्य आहे. सेवा हे उद्धार करण्याचे कार्य आहे. आणि ईश्वराजवळ आनंद आहे, जीवाला जे पाहिजे ते या जीवाजवळ आहे व तो प्राप्त करण्याचं साधन म्हणजे एकमेव साधन आहे ते म्हणजे सेवादास्य. म्हणून परमेश्वर सेव्य तर आहे, पण या जीवाने फक्त सेवक व्हावं. या सेवादास्याने या जीवाला त्या परमेश्वराचे कैवल्य मिळेल, हा सूत्राचा हा भावार्थ आहे. परमेश्वर व जीवाचं सेव्य व सेवकाचं नातं आहे, हे अनादी असून कायम तसंच राहणार आहे. सेवा घेणारा व सेवा देणारा हे दोनच वर्ग या जगात कायम आहेत. उत्तम प्रकारची सेवा देऊ, अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कधीही कोणाला न दुखवता, कोणाला त्रास न देता सेवादास्य करावे, आपले कर्म करावे, ही शिकवण आपल्याला या वचनातून, या लीळेतून दिलेली आहे. ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.